नमस्कार, माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत अस्सल कोल्हापुरी तांबडा रस्सा. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. मी अर्धा किलो चिकन घेतले, स्वच्छ धुवून घेतलं. अर्धी वाटी मीठ, अद्रक लसूण पेस्ट घालूयात आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हळद घालूयात, परत एकदा मिक्स करून घेऊयात. मॅरिनेट करून घेतले आपण. आता थोड्या वेळासाठी आपण ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात. एका भांड्यात तूप घालूयात, 2 चमचे तूप घालूयात आणि कांदा फ्राय करून घेऊयात. आणि 1 वाटी बारीक केलेले खोबरे घालूयात आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. तमालपत्र, दालचिनी, चक्रफूल, लवंग, मिरी हे सर्व घालून परत एकदा मिक्स करून घेऊयात. 2 चमचे पांढरे तीळ घालूयात आणि हे सगळं तळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालूयात. पाण्यात भिजवलेले काजू, कोथिंबीर आणि हे सर्व मिक्सरमधून काढून घेऊयात. हे असं करून मिक्सरमधून काढून घ्यायचं. आता आपण चिकन शिजवून घेऊयात. गॅस चालू करायचा. 2 ते 3 चमचे तेल घालूयात आणि मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात. हे पूर्ण तेलात फ्राय करून घ्यायचं. मिठाने पाणी सुटतं, आधी पाणी सुटून द्यायचं आणि थोडं पाणी आटायला लागलं की वरून परत गरम पाणी ॲड करायचं. आता आपण ह्याच्यावर ताट ठेवूयात, वरून पाणी घालूयात. ही इझी प्रोसेस जाते पाणी लगेच घालायला. हे पाणी सुटलंय चिकनला. आता ह्याच्यात पाणी घालूयात आपण. आपण 11 शिट्ट्या करून घेऊयात. आता आपण तांबड्या रस्स्याची तयारी करूयात. 2 चमचे तूप घालूयात. तमालपत्र, दालचिनी, लवंग, विलायची आणि अद्रक लसूण पेस्ट घालूयात आणि हे हलवून घ्यायचं. टोमॅटो प्युरी घालूयात, परत मिक्स करून घेऊयात. काळं तिखट, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर हे सर्व मिक्स करून घेऊयात. तुम्ही चवीनुसार मीठ घाला. माझा मिस झालाय. चिकन सूप घालूयात आणि आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती घालूयात. परत हे मिक्स करून ह्याच्यात गरम पाणी घालायचं. मस्त कट आलाय ना. वरून कोथिंबीर घालायची. एकदम परफेक्ट टेस्ट होती. अस्सल कोल्हापुरी तांबडा रस्सा. खूप भारी टेस्ट येते. मस्त वाटीत घ्यायचं आणि 1 घोट प्यायचं. मस्त चव लागते. काय मग, बघून खावंसं वाटतंय ना? एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. बाय.